जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्यासोबत अशी विद्यार्थिनी आहे का जिने कष्टातून खूप तिचा यश संपादन केले, खूप मेहनतीने यश संपादन केले आणि महत्वाचं म्हणजे तिला अपयश आलं या अगोदर. एकदा नाही 2 वेळा अपयश आलं आणि घरची परिस्थिती हलाखीची, एकदम नाजूक परिस्थिती. आई दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायला जाणार, वडील मोलमजुरी करून आपल्या मुलीला शिकवणार. आई वडिलांचं एकच स्वप्न होतं की माझी मुलगी पोलीस झाली पाहिजे आणि आम्हाला देखील अभिमान आहे की प्रतीक्षा डोंगरे आमची विद्यार्थिनी. अभिमानाची गोष्ट की हिने हिच्या आई वडिलांचं अकॅडमीचं नाव मोठं केलंय आणि महत्वाचं म्हणजे ती ज्या ठिकाणी राहत होती तिथनं आमची अकॅडमी 5 ते 6 किलोमीटर होती. कधीच या मुलीने असं कारण नाही दिलं की 5 ते 6 किलोमीटर मी कसं जाऊ, काय करू. सायकलवर येणार, सायकलवर जाणार. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कंटिन्यू ग्राउंड अभ्यास करायची. आज आपण तिची मुलाखत यासाठी घेतली आहे की सप्टेंबरमध्ये 10,000 पदांची भरती आणि जे मुलं टाइमपास करताय की ज्यांना योग्य दिशा मिळत नाहीये की अपयश आलं किंवा ह्या भरतीला जे एक मार्काने राहिले ते कसे पोलीस होऊ शकता, तर हे आपल्याला जाणून घ्यायचंय. तर आपण प्रतीक्षाला विचारू की या अगोदर कुठे वेटिंगला होती ती. प्रतीक्षा, विद्यार्थ्यांना सांग कोणत्या ठिकाणी वेटिंगला होती. मी नागपूरला आपलं वनरक्षक मध्ये मी एजनी वेटिंगला होते. वयानुसार वेटिंगला. आणि नागपूर शहर पोलीसला किती मार्कांनी राहिली होती. 3 मार्कांनी राहिली. 3 मार्कांनी. बघा बाळांनो, म्हणजे जर तुम्ही ठरवलं तर तुम्हाला 100% यश मिळू शकतं. आणि ह्या वर्षीच्या मुंबई चालक या ठिकाणी फक्त 5 जागा होत्या. स्पर्धा बघा, 5 जागांमध्ये तिने तिची एक जागा मिळवली. आणि ज्या दिवशी मेरिट लागलं ना त्या दिवशी विद्यार्थिनी ग्राउंडला यायला निघाली होती सकाळी. म्हणजे असं बघत नव्हती का कधी मेरिट लागेल, काय करेल, पुढच्या भरतीची तयारी चालू केली होती की नाही तर नाही आपण परत उभं राहायचंय, अशी जिद्द असावी. प्रतीक्षा, आपल्या ज्या विद्यार्थी त्यांना काय गाईडलाईन करणार की अभ्यास कसा केला पाहिजे, कोणत्या विषयावर भर दिला पाहिजे. भर तर सगळ्या विषयांवरच दिला पाहिजे, कारण आजकाल पेपर फक्त गणित किंवा मराठी किंवा जीके असंच नाही, तर कधी कधी पेपर पण फिरू शकतो. त्याच्यामुळे सगळ्या विषयांवर भर दिला पाहिजे आणि अपयश आलं तरी म्हणजे सोडायचं नाही लगेच, तर आपले प्रयत्न चालूच ठेवले पाहिजे. जरी आणि किती अपयश आलं तरी आपली मेहनत ही चालूच हो. ठेवली पाहिजे. आणि प्रश्नपत्रिका, जे मुलं आता चुका करताय, प्रश्नपत्रिका सोडवत नाही, त्याबद्दल काय सांगणार त्यांना. नाही, क्वेश्चन पेपर ह्या म्हणजे सतत सोडवायचा आणि त्याचा फायदा खूप आहे आपल्याला. कारण रिपीट कधी कधी रिपीट क्वेश्चन होत असतात आणि जे याच्या आधी झालेले पेपर ते सगळे क्वेश्चन पेपर रिपीट सोडवायचे. आणि जो आम्ही आता प्लॅटफॉर्म उभा करतोय महाराष्ट्रातील, पहिले जे तुमच्यासाठी होतं ऑफलाईन म्हणून, हो. आता जो आम्ही सांगळे सर, मी, महाजन मॅडम, परत आपली जी टीम आहे, ते आम्ही जो एक नवीन प्लॅटफॉर्म उभा केलाय महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांना घडवण्याचा नवीन उपक्रम आहे कमी फीज मध्ये, तर याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल का. जे जेन्युइन आहे तेच सांग. हो, याचा तर विद्यार्थ्यांना म्हणजे खूप फायदा होईल, कारण सरळ सेवा, पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही भरती असेल त्याच्यासाठी तर खूप फायदा आहे. आणि म्हणजे काही काही विद्यार्थ्यांची तर परिस्थिती पण नसते, त्यांच्यासाठी तर अगदी उत्तम हे म्हणजे. आपण जे गाईडलाईन करतो ते पेपरला प्रश्न येता का. हो. स्पेशल पोलीस भरती आणि सरळ सेवेसाठी हो. येता. हो. कारण कसं विद्यार्थ्यांना विश्वास नाही बसत, त्यासाठी मी तुम्हाला जे यशस्वी आहे ना त्यांच्याकडनं ऐकलं ना तुम्हाला विश्वास बसणार आहे. कारण आम्ही जे गाईडलाईन करतो ना ते प्रॉपर पोलीस भरती आणि सरळ सेवा ह्या क्षेत्रासाठीच आम्ही गाईडलाईन करतो. त्याच्यातनच विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे. ज्या मुली चुका करतात बघ, गोळा आउट ऑफ फेकत नाही किंवा ग्राउंड टेस्ट देत नाही, त्यांच्यासाठी काय सांगणार. नाही, ग्राउंड टेस्ट नेहमी दिली पाहिजे. आठवड्यातून म्हणा, 15 दिवसातून म्हणा, पण दिलीच पाहिजे. आणि जरी गोळा जात नसेल तरी त्याचं वर्कआउट वगैरे व्यवस्थित केलं पाहिजे. आणि शेवटचं, आता जी काय भरती येणार आहे 10,000 पदांची, तर 10,000 पदांसाठी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका, मॅथ, रिजनिंग, मराठी हो, याला किती वेटेज दिलं पाहिजे. क्वेश्चन पेपर, मॅथ, मराठी सध्या तरी म्हणजे क्वेश्चन पेपरला तर जास्तच हे दिलं पाहिजे. त्यासोबत मराठी, मॅथ वगैरे याला पण महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे सगळं मिळून हे झालं पाहिजे, नाही का. कॅल्क्युलेट त्यांचा हो. टोटल चांगली झाली पाहिजे. फक्त ग्राउंड करून पोलीस होणार नाही, फक्त पेपर करून पण पोलीस होणार नाही. जर पोलीस व्हायचं असेल बाळांनो, तर दोन्हींचा बॅलन्स तुम्हाला साधता आला पाहिजे. मग यासाठी योग्य मार्गदर्शन, योग्य गाईडलाईनची गरज आहे. आम्ही जो 19 रुपयाची जी सुरुवात केली मराठी व्याकरणाची, नक्की बघा बाळांनो, मराठी पण आहे त्यामध्ये, जीके पण आहे, मॅथ रिजनिंग पण आहे.
आणि आपलं ॲप डाउनलोड करून ठेवा. मोबाईलमध्ये खूप ॲप असतात, त्यामधलं एक आपलं ॲप डाउनलोड करा. नक्की तुमचं आयुष्य घडवू शकतो, हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. असे आपले खूप सारे विद्यार्थी जे महाराष्ट्रामध्ये पोलीस झालेले मी आज प्रतीक्षाला घेऊन आलोय. उद्या आणखीन एका विद्यार्थिनीला असे नवनवीन विद्यार्थी आणून तुम्हाला ज्या ज्या गोष्टींचा फायदा होणार आहे किंवा तुम्हाला जिवंत उदाहरण, ही विद्यार्थी यशस्वी झाली, हिला वनरक्षकला अपयश आलं, सारख्या मार्कावर म्हणजे वेटिंगला पडली वयानुसार सॉरी, आणि नागपूरला पण फक्त 3 मार्कांनी राहिली ती, तरी पण परत जिद्दीने उभी राहिली आणि आज तिच्या आईची पण मान उंच आहे आणि वडिलांची पण मान उंच आहे. आईला कोणाच्या इथं आता काम करायची गरज नाही आणि वडील पण वडिलांचं स्वप्न तिने पूर्ण केले. तुम्ही देखील तुमचं वरतीचं स्वप्न पूर्ण करू शकता. फक्त सातत्याने अभ्यास करा, मेहनत करा आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.